तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आणि आज म्हणजेच 8 मार्च 2026 आणि 9 मार्च 2026ला भव्य दोन मोठ्या रकमेचे मैदान पार पडले मित्रांनो. तर या दोन्ही मैदानामध्ये नक्की कोण ठरलं प्रथम क्रमांकाचा मानकरी, त्याचबरोबर आता आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो, आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर मित्रांनो, पहिलं मैदान आहे 8 मार्च 2026ला भव्य देवाभाऊ केसरी ओपनचे जंगी मैदान पार पडले आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सावकार आणि सुंदर. त्याचबरोबर मित्रांनो, आज म्हणजेच 9 मार्च 2026ला भव्य पाटील बाबा केसरी एक आदत एक बैल हे मैदान पार पडले. तर ह्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आदत पिस्टन आणि बादल. तर हे होते मित्रांनो 2 लाख रुपयाचे मानकरी. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसणार. तर येत्या काही दिवसातच म्हणजेच येत्या 12 मार्च 2026ला आंग्रेवाडी येथे भव्य पद्मावती केसरी हे मैदान पार पडणार आहे. तर हे मैदान मित्रांनो ओपनचं असणार आहे आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला 1,21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 91,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 71,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपये, पंचम क्रमांकाला 41,000 रुपये, 6व्या क्रमांकाला 31,000 रुपये आणि 7व्या क्रमांकाला 25,000 रुपये अशी बक्षिसे असणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, क्वार्टर फायनलला 5,000 रुपये बक्षीस असणार आहे आणि या मैदानाचे प्रवेश फी मित्रांनो 1,200 रुपये असणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण हे आपल्याला STC लाईव्ह या यूट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे. तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर पळताना पाहायला मिळू शकतो. जर ह्या मैदानामध्ये पळताना दिसला नाही तर मित्रांनो, आता आपल्याला बकासूर आज 14 तारखेला सहकार महर्षी केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. परंतु मित्रांनो, ज्यादा चान्सेस आहेत की आपल्याला आता बकासूर हा 12 तारखेला म्हणजेच पद्मावती केसरी ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि पहिला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा.